हाय, मी वृषाली स्वागत करते परत एकदा नवीन व्लॉगमध्ये। अर्थात तुम्ही सीनवरून बघितलंच असेल की मी हा जो व्लॉग आहे तो ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे। मी कुठेतरी जात आहे, पण ते डेस्टिनेशन सांगण्याआधी ते चित्रीकरण दाखवण्याआधी हा व्लॉग मी रस्त्यातूनच सुरू केला। कारण जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात असलेले घाट, कोपरे, निसर्ग, झाडी झुडपी अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याशिवाय आपलं ट्रॅव्हलिंग पूर्णच होऊ शकत नाही। आणि म्हणूनच मी हा व्लॉग रस्त्यातूनच सुरू केला। तुम्ही या घाटांचा, या निसर्गाचा आस्वाद घ्या, तोपर्यंत मी पोहोचते माझ्या डेस्टिनेशनला। आणि बघता बघता मी पोचले माझ्या डेस्टिनेशनला। हे आहे जाळीचा देव। महानुभाव पंथामधले असलेलं हे क्षेत्र खूप महत्त्वाचं मानलं जातं। जाळीचा देव हे क्षेत्र येतं अमरावती जिल्ह्याच्या एका छोट्याशा भागामध्ये हे क्षेत्र येतं आणि ह्या प्रवेशद्वारातून मध्ये साधारण 1 किलोमीटर अंतर तुम्हाला पायी जावं लागतं। अर्थातच गाड्या पण जातात, पण बसेस मात्र जात नाही, तुम्हाला तिथून पायी जावं लागतं। आणि त्या ठिकाणी रात्री आम्ही थांबलो होतो आणि आमचा जो मेन कार्यक्रम होता तो दुसऱ्या दिवशी होता। हे आहेत माझे मोठे पप्पा आणि हे आहेत माझे पप्पा। असं करून हे आहे मंदिराचा काही पार्ट, तो मी तुम्हाला दाखवते। हा जो पार्ट आहे तो मेन मंदिराचा पार्ट आहे आणि पुढच्या स्लाईडमध्ये जो आश्रमाचा जो पार्ट आहे, त्या आश्रमामध्ये असलेलं जे मंदिर आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ते आता पुढच्या स्लाईडमध्ये। हे जे काय आहे हे आश्रमाचे देवस्थान आहेत। हे आणि हे आहे दुसऱ्या दिवसाचं सीन। दुसऱ्या दिवशी खरा मेन कार्यक्रम आमचा होता। ते काय आहे ते स्क्रीनवर तुम्ही पहा। हे सगळ्यात मेन मंदिर आहे ज्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि हेच ते सगळ्यात महत्त्वाचं, सर्वात मेन गाभारा जो आहे तो हा मेन गाभारा आहे। बघूया पुढे काय होतं ते।
आणि हा आहे तो मेन पार्ट ज्या कारणासाठी आम्ही इथं आलो आहेत. जवळजवळ 15 सप्टेंबरला आम्ही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मंदिरात, कोणत्या ना कोणत्या मार्गात जात असतो. खरं तर कारण सगळ्यांसमोर सांगता येत नाही, पण गेल्या 16 वर्षापूर्वी एक वाईट घटना घडली होती. पण वाईट घटनेचा जास्त विचार न करता ती वाईट घटना कशा पॉझिटिव्ह रूपाने कन्वर्ट होऊ शकते, हा थॉट माझ्या मम्मी पप्पाने मांडला होता. आणि गेल्या 16 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि दर 16 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या टेम्पलला व्हिजिट करत असतो आणि मजा मस्ती आणि छानपैकी देवाचा आशीर्वाद घेत असतो. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते आणि मजा पण येते. हे काही क्लिप्स त्या कार्यक्रमाच्या होत्या. दरवर्षी हा कार्यक्रम असतो. आम्ही महानुभाव पंथ असल्यामुळे आमच्या पंथामध्ये ज्या रिच्युअल्स आहे ते या ठिकाणी माझे मम्मी पप्पा इथं कंप्लीट करत आहेत. ते स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. बघूया आता ह्या मंदिराचा काही आजूबाजूचा परिसर. मी तुम्हाला सांगते, तुम्ही या ठिकाणी उन्हाळ्यात जरी गेलात तरी प्रचंड थंडी वाजते. अत्यंत सुंदर असा हा देखावा तुम्हाला पाहायला मिळेल. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी परतलो फायनली.